आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर सोहम देशपांडे. यंग इंजिनियर असे जेव्हा येतात तेव्हा माझ्या ते भारताच्या निर्मितीमध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप येस. महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तरुण लोकांशी बोलताना एक वेगळा आनंद होतो. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करायची ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आणि मला विचारायचं आहे की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? ओके. तर पहिले माझी शाळा मी सांगतो. मी 10वी माझी सेंटेन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल म्हणून शेगाव रोड खामगावला ही शाळा आहे. ओके. तिकडनं मी 10वी केली आणि 12वी मी अकोल्याला केली. 12थमध्ये IIT मेन्ससाठी. बट तिकडे जरा मार्क्स नाही आले. तर मी मग सिव्हिल करायचं पहिलेपासून होतंच. तर मग बाबांचं आलं हे म्हणणं की जर आपलंच कॉलेज म्हणजे खामगावला सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेज म्हणून आहे. ते माझ्या बाबांच्या हातच आहे कॉलेज. तर ते म्हणे तिकडेच तू घेऊन घे ऍडमिशन. मला स्कोअर आपला चांगला होता तर माझं एक पहिला राऊंड मध्येच लागला माझा. अच्छा. आणि त्याचं हे पहिल्यापासून की मी बाबांना पाहतोय म्हणजे इंजिनिअरिंग, मला ड्रॉइंगची आवड पहिलेपासून. तर प्लॅनिंग वगैरे मी पाहायचो, मला त्यात आवड आली. मग त्यामुळे मी इकडे इकडे आलो. वळालात, बरोबर येस. आहे. दुसरा ते विचारायचे तरुण आहात म्हणून आणि याच्यात हम्म. जस्ट पास आउट आहे येस. तुम्ही इंजिनियर म्हणून, येस. की तंत्रज्ञानाचा किती फायदा, किती मदत आता या फील्डला होते पूर्वीपेक्षा आणि इंजिनियर झाल्यानंतर सुद्धा असं वाटतं का कुठला कोर्स अजून मी केला पाहिजे या बदलत्या टेक्नॉलॉजीसाठी? कोर्स तर मे बी असं मला हे वाटेल की माझं ऍक्च्युली एक वेगळं हे मत. जनरली आपण पाहतो की जे कोर्सेस आहे आपले हे पॅकेजमध्ये येतात की बरोबर. 6 आपण सॉफ्टवेअर करा, 7 सॉफ्टवेअर करा. हम्म. तर माझं हे मन आहे की तुम्ही एकच करा बट ते चांगलं करा. कारण मी 4-5 मी पाहिले हे केस असेच की ज्यांनी 6 आपले सॉफ्टवेअर केले बट काही प्रॅक्टिस केले नाही, तर एक पण धड झालं नाही त्याचं. अच्छा. तर त्याच्यामुळे म्हणजे जे 60,000 रुपये, लाख रुपये ते लोक हे घेतात बट ते वाढतात. तर माझं हे असं हे पर्सनल म्हणणं माझं आहे. हे आहे म्हणणं की जे एकच करा बट तो तुम्ही चांगला करा. बरोबर. त्याची प्रॅक्टिस करा, तुम्ही हे परफेक्ट करा. मग त्यांनी काय होते की तुम्ही त्या फील्डमध्ये जर तुम्ही जाल, तुमचं त्यात इंटरेस्ट असेल. आणि जे तुम्ही म्हटलं की टेक्निकलचं पण खूप हे झालं. म्हणजे जे पहिले जे हे लॉस व्हायचे की लोकांना जी हे नव्हती आपली नॉलेज की टेक्निकल किंवा की त्यात आपण स्टील आपण खूप टाकलं की आपलं एक हे असते की बा आपण स्टील खूप टाकलं की आपली स्ट्रॉंग होते बिल्डिंग. बरोबर. बट ते नाहीये. जेवढं ते स्ट्रक्चरल इंजिनियर आपल्याला सांगतात की ज्याला ते लोड जेवढं होते आपण तेच हे करायला पाहिजे. तर त्यामुळे हे खूप हे फरक पडतो. दुसरं, या इंडस्ट्रीमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. येस. तर अशा अकुशल कामगारांकडून जर कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. हो. तर तुम्हाला काय वाटतं, कसं यांच्याकडनं काम केलं पाहिजे किंवा कसं हाताळली पाहिजे परिस्थिती? या केसमध्ये मला असं हे वाटतं की जर आपण जर पहिलेपासून काही काम हे करवलं तर एक त्यांची टीम असते ते कॉन्ट्रॅक्टरची, तर त्यांच्याकडून एक तर हे करावं आपलं ट्रेनिंग. किंवा जर काही आपण हे पाहतो आजकाल की खूप सारे असे निघाले जे लोक या लोकांना पण ट्रेनिंग हे करतात. आपण जर त्यांना थोडे पे केले, ऍक्च्युली यांची नाही राहत एवढी हे मेंटॅलिटी, बट आपणच केलं की बा तुलाच काम चांगलं पुढे हे भेटेल आणि तुझेच त्यांनी वाढतील हे पैसे. आणि या अकुशलमुळे ऍक्च्युली जे आपल्याला हे वाटते की क्लायंटचं होतेच पण आपलं नाव मेन होते हे करा की जर आपलं, कारण काम सिव्हिल इंजिनियरचं मेन आपलं क्वालिटीवर चालते. जेवढं आपलं काम, जेवढं क्वालिटी आपण देऊ समोरच्याला प्रोजेक्ट, तेवढं तो नाव हे करेल, आपल्याला तेवढे वाढतील आपले प्रोजेक्ट. बट आपण जर त्यातच आपण हे क्वालिटीमध्ये हे केलं तर नाही होणार पुढे प्रॉब्लेम. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजचं फार महत्व आहे. तर तुम्ही प्लॅन या स्टेजला किती इम्पॉर्टन्स देता, कसं काम करता त्याच्यावर? प्लॅनिंग हे मेन आहे ऍक्च्युली. कारण जर आपण मेन प्लॅनिंग नाही केलं तर मग एकच काम आपल्याला 4-5 वेळा हे करावं लागेल. जर नाही केलं तर समजा हा पॉइंट आहे, आपण तो पॉइंट आपल्याकडे प्लॅन मध्ये करेक्ट 5 मीटर आहे, बट आपण नाही आहे तर आपण तिकडे घेऊ एक 4 मीटर घेते, एक 4.5 घेते. तर एकच काम करायला 10 वेळा हे करावं तर काही नाही. आणि आपलं त्यात कामाचं म्हणजे की ॲक्युरेट नाही होत जर आपण नीट प्लॅनिंग केलं नाही. तर त्यामुळे प्लॅनिंगचं खूप महत्वाचं आहे. अच्छा. दुसरा पुढचा प्रश्न आता एक असा महत्वाचा आहे की तुम्ही स्वतः यंग आहात, येस. इंजिनियर आहात आणि खामगाव मधल्या. येस. अशा तिन्ही अँगल मधनं त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून काय वाटतं की कुठल्या मुद्द्यांवर काम केलं गेलं पाहिजे तर बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता होईल, असं तुम्हाला वाटतं? की कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे? आता मोस्टली आता आय थिंक रोडचे तर काम चालूच आहे सगळीकडे. बरोबर. आता स्मार्ट सिटीचे 1-2 जर म्हणजे हे आले की जर ठिकाणी की
चांगले जे जिकडे सगळीकडे कनेक्टिव्हिटी राहील वगैरे, तर त्या टाईपचे 1-2 आले हो चांगले प्रोजेक्ट, तर त्याला एक विकासाला हे चांगलं आहे. त्यामुळे रस्ते हा सगळ्यात विकासाचा मूलभूत घटक आहे. Yes. मग अशा वेळेला शासन काय मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं, की अजून काय करू शकतं या रस्त्यांचं जाळं अजून विणण्यासाठी? रस्त्यांचं एक हे आहे, एक तर ते एक तर काम नीट एक करून राहिली हे शासन रोडचं. हम्म. एक तर अजून काय करू शकतो? म्हणजे किंवा छोट्या गावातले काही रस्ते असतील किंवा अप्रोच रोड्स असतील, त्या समृद्धीसारखा एक रस्ता येतो मोठा Yes. हायवे, हो. पण त्याच्याबरोबर इंटरनल रोड सुधारणे किंवा असं काही तुम्हाला हो, अजून हो. आयडिया तर इंटरनल पण ऍक्च्युली हे करायला पाहिजे त्यांनी. बरोबर Yes. हे त्याच्यात वाटतं. हा. दुसरं आता तुम्ही कामाला सुरुवात केलेलीच आहे जस्ट, हम्म. तर वडिलांचा एखादा प्रोजेक्ट असा कुठला आठवतो का, की जो त्याच्यात तुम्हाला वेगळे पण जाणवलं किंवा असा आयकॉनिक प्रोजेक्ट असा वाटतो त्यांचा आणि असं वाटतं की अरे हा काहीतरी नवीन आहे या प्रोजेक्ट मध्ये, की याच्यात शिकण्यासारखं आहे? येस, जेव्हा मी ऍक्च्युली कॉलेजच्या फायनल इयरला होतो, तर त्यावेळेला म्हणजे मी फर्स्टली म्हणजे मी पहिले तर एवढं मी साईटवर हे आपलं इंटरेस्टेड हे नव्हतो, कारण पहिले मला ड्रॉइंगचं होतं की आपण प्लॅनिंग मध्ये जाऊ, बट त्यानंतर मी हळूहळू मला कळालं की साईट वर्क हे आपलं मेन आहे, प्लॅनिंग तर आहे. तर बरोबर. मग जे मी गेलो फर्स्ट म्हणजे G+4 होता एक प्रोजेक्ट, अच्छा. कारण पहिले आपण लहान घरं वगैरे हे पाहिलं होतं, बरोबर. त्यात आपण मग हे पाहिलं एक प्रोजेक्ट मेन असा की खूप मोठा म्हणजे 2 फ्लोअरला एक होता, एक स्पेशल हे प्रोजेक्ट, एक आपला बंगलो होता, हम्म. तर खूप मोठा कॉलम होता जो खालून वरपर्यंत गेला. बरं. तर तेव्हा मला एवढं टेक्निकल हे नॉलेज, तेव्हा खूप हे होतं की एवढा स्पॅन कसा हे करेल, लोड कसा घेईल, तर तेव्हा मला तो एक आश्चर्य आला. मग त्यांनी मला सांगितलं काय कसं की आपलं टेक्निकल भाषेत की काय कसं करायला पाहिजे, तर त्यामुळे तो एक चांगला होता, हे प्रोजेक्ट चांगला चांगला. फॅक्टर होता. ओके. Yes. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, तर तुम्हाला काय वाटतं की हे पॅरामीटर्स बघितले गेले पाहिजेत जर ते स्टील निवडायचं असेल कन्स्ट्रक्शन? हा. तर पॅरामीटर्स मध्ये एक म्हणजे FE जे हे असते की 415, 500, 550 असे वेगवेगळे ग्रेडला जिकडे आपलं काम पाहिजे, जसं जी जनरली आजकाल 415 नाही चालत, तर आजकाल आपण 500, 550 हे वापरतो घरामध्ये, किंवा आमचे आजकाल फ्लॅट स्कीम वगैरे चालतात, दवाखाने चालतात. आणि जर आपलं इंडस्ट्रीयल आहे तर आपण 650 वगैरे जातो. आणि ISIचं त्यात मेन हे पाहिजे, त्याशिवाय तुम्ही नाही घेतलं पाहिजे स्टील. बरोबर. आणि कंपनीची रेप्युटेशन झाली, हे झाली, लोकांचं जे हे आले की या स्टीलला म्हणजे काय हे भेटतो रिस्पॉन्स, 1-2 जणांशी आम्ही हे करतो, आम्ही चर्चा हे करतो, जसं त्या हिशोबाने बरोबर. आम्ही करतो. आणि आयकॉन स्टील कधी याच्यापूर्वी प्रोजेक्ट मध्ये कुठला वापरलाय? तुमचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस बद्दल? आहे चांगला. एक आता जस्ट आमचं चालू आहे एक प्रोजेक्ट हॉस्पिटलचा, तिकडे आम्ही आयकॉनचाच एक केलेला आहे, वापरलेलं आहे. तर आहे ते चांगलं आहे, म्हणजे स्टील वगैरे चांगलं आहे. क्या बात. सो हे होते इंजिनियर सोहम देशपांडे आणि आताच त्यांनी या करिअरला सुरुवात केली, सिव्हिल इंजिनियर मध्ये सुरुवात केली कामाला. सो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट Yes. तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. Sure. Thank you. थँक्यू.